अर्धापूरवरून नांदेडकडे येणाऱ्या एका जीपने दुभाजकाला ओलांडून दुसऱ्या बाजूच्या ट्रकला धडक दिली। या धडकेत जीप मधले 7 प्रवासी गंभीर जखमी झाले। पिंपळगाव महादेव पाटीजवळ झालेल्या या अपघातातील जखमींना नांदेडच्या सहकारी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे। यावेळी अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या सोबतच काहींनी वाद घातल्याने बराच वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती। इतका मोठा भीषण अपघात होऊन घटनास्थळी मात्र एकच पोलीस कर्मचारी आला होता। नांदेडमध्ये होळी सणानिमित्त शीख भाविकांच्या प्रतिकात्मक हल्लाबोल मिरवणुकीला मोठी गर्दी झाली। सचखंड गुरुद्वारा इथे होळीचा सण हा 5 दिवस साजरा होतो। या सोहळ्याची सांगता हातात शस्त्र घेऊन प्रतिकात्मक हल्लाबोल मिरवणुकीने झाली। विशेष म्हणजे देश विदेशातून हजारो भाविक या सोहळ्यासाठी नांदेडला येतात। कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे। अपघाताची ही दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहेत। नांदेड लातूर मार्गावरच्या नांदगाव टोल नाक्यावर एका जागी झालेला हा तिसरा अपघात आहे। याच जागेवर दुचाकीमुळे 2 अपघात झाले होते। यापूर्वी झालेल्या अपघातात एसटी मधले 32 प्रवासी जखमी झाले होते तर एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता। नांदेडमध्ये नव्याने सुरू झालेल्या एका वॉटर पार्कच्या गलतान कारभाराचा युवकांना मोठा त्रास झाला। जाहीर केलेल्या सुविधा देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याने ग्राहकांनी पैसे परत करण्याची मागणी केली। यावेळी वॉटर पार्कच्या व्यवस्थापनाने उद्धटपणे भाषा वापरल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत। अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या माकडाला जीवदान देण्याचे काम नायगावकरांनी केले। जखमी माकडावर वन विभागाच्या मदतीने रुग्णालयात उपचार करण्यात आले। वेळेवर उपचार मिळाल्याने माकडाचा जीव बचावला आहे। नमस्ते नांदेड, नमस्ते नांदेड, जीवा भावाचं नाव नमस्ते नांदेड, गरजे आपले नाव नमस्ते नांदेड।